मंद आचेवर भरपूर तळायला सांगितलं की उशीरपर्यंत, मग त्यातला मॉइश्चर जातो. गॅस वाढवू नको बघ. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू देवमारेज अँड प्लॅन स्टोरीज. या व्हिडिओवरून समजलंच असेल की माझी दिवाळीची तयारी कशी सुरू आहे. तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजच्या अनप्लॅन स्टोरीमध्ये आपण बघणार आहोत चिवडा बनवायला. आणि हे ड्रायफ्रुट्स असे मस्त खरपूस भाजून झाल्यानंतर थोडेसे 7 ते 8 बेदाणे मी इथे तळून घेतले. बेदाणे तळून झाल्यानंतर मी शेंगदाणे तळून घेतले. पुढे मज्जा ऐकायला भेटेल, ती तुम्ही नक्की ऐका. मंद आचेवर भरपूर तळायला सांगितलं की उशीरपर्यंत, मग त्यातला मॉइश्चर जातो. तर हे असे मंद आचेवरती मॉइश्चर निघून जाईपर्यंत मी शेंगदाणे तळून घेतले. तर तुम्हाला कळलंच असेल की माझ्या व्हिडिओमध्ये मला गाईड करायला आणि माझ्या व्हिडिओचं शूटिंग करायला कोण असतं. तर असे मस्त सगळे मॉइश्चर जाईपर्यंत सगळे शेंगदाणे असे तळून घेतले. इव्हन सगळेच पदार्थ आपण असे मॉइश्चर कमी होईपर्यंत तळून घेतो. हे शेंगदाणे पण असे छान खरपूस तळून झाले. मी भडंगचा चिवडा बनवते, म्हणजे मी चिरमुरे भडंग सारखे आणलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ त्या चिरमुऱ्याला थोडंसं असतंच. ते चिरमुरे मला खूप आवडतात, त्याचा चिवडा पण खूप आवडतो. आता शेंगदाणे तळून झाल्यानंतर इथं थोडेसे खोबऱ्याचे काप मी तळून घेतले. खोबऱ्याचे काप असे खरपूस तळून घेतले. चिवड्यामधले हे खोबऱ्याचे थोडेफार करपलेले तुकडे खायला मला खूप आवडतात. आणि ह्या खोबऱ्याच्या तुकड्यांना तेलामुळे जो चिवड्याचा मसाला किंवा तिखट मीठ जे चिटकून बसतं, त्यामुळे ह्या खोबऱ्याला एक वेगळीच टेस्ट येते. ते खायला खूप छान लागतात. आता हे खोबरं पण असं मस्त तळून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तळून घेऊया कढीपत्ता. हा ओला कढीपत्ता असला असता तर जरा जास्त मजा आली असती, पण माझ्याकडे त्या मुमेंटला घरातला थोडासा जुना असाच कढीपत्ता होता, तर तो मी छान तळून घेतला. कढीपत्ता तळून झाल्यानंतर मी इथे डाळे तळून घेतले. याच्या आधी मी थोडासा लसूण तळून घेतला होता. लसूण पण छान लागतो चिवड्यामध्ये. चिवड्यामध्ये भरपूर डाळे असले ना, खायला मजा येते. आता हे डाळे असे खरपूस भाजून घेतले, तळून घेतले. हे डाळ पण असं छान मस्त भाजून झालेलं आहे. ते पण मी थोडंसं तेल निथळण्यासाठी ठेवलं होतं. आता हे सगळे तळून झालेले पदार्थ आपण चिरमुऱ्यामध्ये मिक्स करणार आहोत. मी जसं सांगितलं की मी कोल्हापुरी टाईपचा चिरमुरे घेतले होते. त्याला थोडं सांगचं मीठ असतं. मी तर हे थोडे थोडे पदार्थ मिक्स करत होते, पण पुन्हा माझे पेशन्स आणि इवन म्हणजे सगळं मिक्सच होणार आहे म्हणून मग मी हे सगळं एकदमच ह्याच्यात टाकून दिलं. तर हे सगळे तळलेले खोबरं, ड्रायफ्रूट, शेंगदाणे ह्या चिरमुऱ्यामध्ये टाकले. मी डाळे पण मिक्स केले. लसूण पण मी जो भाजून घेतला होता, तळून घेतला होता, तो मिक्स केला. आणि याच्यामध्ये मी सुहानाचा चिवडा मसाला वापरलाय. ते तुम्हाला पुढे दिसेलच की तो थोडंसं गरम तेलामध्ये तो मी जो एक पॅकेट होतं 1 किलोसाठीचं, ते पॅकमधला मसाला थोडासा गरम करून घेतला आणि तो शेवटी याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तुम्ही दिवाळीचे कोणते कोणते पदार्थ केले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा चिवडा करायचा
प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मी असेच जे अनप्लॅन स्टोरीज आहेत माझ्या लाईफमधल्या ते व्हिडिओ मी अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की येईल. आता मी इथं ह्या 2 झाऱ्याच्या साह्याने हे मिक्स करतेय, कारण की हे तळलेले पदार्थ थोडेसे ते गरम होते त्यामुळे मी याचा यूज केला. आता जो मक्याचा चिवडा मी थोडासा तळला होता तोही याच्यामध्ये ऍड केला. आता जे सुहानाचं मसाल्याचं जे मिश्रण मी बनवलं होतं ते या चिवड्यामध्ये ऍड केलं आणि हे सगळं मी मस्त मिक्स केलं. मी पुन्हा हाताने पण ह्याला मिक्स केलंय म्हणजे मला ते छान मिक्स करता आलं. तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त मस्त फराळाचे पदार्थ खावा, सुरक्षित राहा आणि सेफ आणि ग्रीन दिवाळी सेलिब्रेट करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका अनप्लॅन स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.